नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा दिवस आहे दीप अमावस्येचा आणि या दिवशी दीप अमावस्या साजरी करतात। तर शॉपवरून आल्यानंतर ताईंचे पूर्ण दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ झाले होते आणि त्यानंतर मी कणकेचे दिवे बनवायला घेतले होते। तर त्यासाठी थोडं पीठ मळून घेतलं होतं आणि पीठ मळण्यासाठी थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि मगच दिवे बनवायचे। तर माझे दिवे बनवून होईपर्यंत तिकडे ताईंची पण देवपूजा चालू झाली होती, कारण की आता दीपपूजन करायचं होतं। तर दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा सुंदर पारंपरिक दिवस। तर या दिवशी घरातील सर्व दिवे पंत्या स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। तर काही ठिकाणी या दिवसाला दिव्यांची अमावस्या असंही म्हणतात, तर काही लोक गतहारी अमावस्या म्हणतात आणि काही लोक गटारी अमावस्या म्हणतात। तर आपल्या संस्कृतीमध्ये ना दिव्याला खूप महत्त्व आहे। तर दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर ज्ञान, आशा आणि सकारात्मकता याचं शुभतेचं प्रतीक मानलं जातं। अंधार कितीही असला तर एक छोटासा दिवा तो दूर करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आशेचा एक छोटासा किरण आपल्याला पुढे नेण्याची ताकद देतो। तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात, त्यांना रांगोळी, फुले आणि हळदी कुंकू, अक्षदा, फुलांनी सजवलं जातं। तर काही घरांमध्ये दिव्यांची सुंदर आरास केली जाते, तर त्यांची खूप पारंपरिक पद्धतीने पण पूजा करतात। तर या दिवसाला काही लोक खूप महत्त्व देतात। तर आपण पूजा करताना ना आपल्या पण मुलांना सोबत घेऊन बसायचं, त्यांना पण सांगायचं आपल्या चालीरीती काय असतात, आपल्या परंपरा यामध्ये त्यांना पण सहभागी करून घ्यायचं। त्यामुळे त्यांना काय होतं, आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख राहते। आणि दीप अमावस्येचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे आपण स्वतः प्रकाशमान व्हावं आणि इतरांच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करावा। श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बोला, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। बाय। जसं एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो, पण त्याचा स्वतःचा प्रकाश कधी कमी होत नाही, अगदी तसंच आपणही आपल्या जवळचं प्रेम, आनंद, ज्ञान आणि चांगुलपणा इतरांसोबत वाटला पाहिजे। आजच्या धावपळीच्या जीवनात अशा सणांमुळे आपल्याला थोडं थांबून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता आला पाहिजे। घरातील मोठ्यांकडून आपल्या जुन्या परंपरा, त्यामागच्या कथा सगळ्या समजून घेतल्या पाहिजे, कारण हा सण केवळ पूजा करण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या मागचा सुंदर विचार आपण समजून घेतला पाहिजे। आणि म्हणून या दीप अमावस्येला आपण एक संकल्प करूया, आपल्या मनातला राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांचा अंधार दूर करूया आणि प्रेम, आपुलकी, आनंद आणि चांगल्या विचारांचा दिवा कायम तेवत ठेवूया। आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी नांदो। प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश राहू आणि कोणाच्याही आयुष्यात अंधार राहू नये, हीच दीप अमावस्येच्या दिवशी छोटीशी प्रार्थना। तर आपण प्रत्येक जण दीप अमावस्या साजरी करतो, तर यामागील पूजा करतो, तर यामागील महत्त्व माहिती आहे का? तर खूप सुंदर श्रद्धा आहेत, तर त्या आपण समजून घेऊया। तर पहिली श्रद्धा आहे प्रकाशाचं महत्त्व, अंधारावर प्रकाशाचा विजय याचं प्रतीक मानलं जातं। तर दुसरी, देवी लक्ष्मीचं स्वागत केलं जातं, घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता राहावी अशी प्रार्थना केली जाते। आणि तिसरी, स्वच्छतेला महत्त्व दिलं जातं। तर श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये देवदेवतांची आणि दिव्यांची सुंदर स्वच्छता केली जाते आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते। तर वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांबद्दल आदर व्यक्त केला जातो। तर सर्वात शेवटी, एक दिवा घर उजळतो, एक चांगला विचार मन उजळतो आणि एक चांगली व्यक्ती अनेकांचे आयुष्य उजळू शकते। तर या सुंदर विचारांसह तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर घरातील दिव्यांची देवपूजा झाल्यानंतर आपल्या बाहेर अंगणामध्ये जी तुळस उभी असते ना, तिला पण खूप पवित्र मानलं जातं। तर अंगणामध्ये तुळस आणि गोठ्यामध्ये गाय हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून एक दिवा आपल्या तुळशी मातेसाठी जरूर लावावा। तर तुळशी मातेची पण छान पूजा करून घ्यायची आणि आजच्या दिवशी दक्षिण दिशेला एक आपल्या पितरांसाठी पण दिवा लावला जातो। तर तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर सर्वात शेवटी तो दिवा लावायचा। तर पूजा करता करता जवळपास 7:15 7:30 झाले होते आणि बाहेर खूप छान आकाश निळसर झालेलं होतं।
तर तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर एक कणकेचा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा. तर आपल्या पितरांच्या सुख, शांती आणि समाधानासाठी हा दिवा लावायचा. तर तो पण खूप महत्वाचा असतो. तर हा दिवा लावल्यामुळे ना आपले पूर्वज खुश होतात, ते आपल्यावर कधीही नाराज होत नाही आणि त्यांना पण सुख, समाधान, शांती लाभते. तर यासाठी हा दिवा लावायचा. तर दीप अमावस्या साजरी करता करता ना जवळपास 7:30 वाजले होते आणि खूप उशीर झाला होता. तर गायांची धार काढायचं पण बाकी होतं. आल्यापासून तेच काम चालू होतं आमचं. तर त्याच्यानंतर आहे ना 7:30 वाजले आणि गायांचं पण आवरून घेतलं. तर असं म्हणतात की दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांची नजर काढावी, औक्षण करावं, त्यांच्या सुख समाधानासाठी प्रार्थना करावी. आणि म्हणून मी इथे कणकेचे 7 दिवे केले होते आणि त्याचं त्यांनी औक्षण करणार होते. तर आधी धनश्रीला ओळून घ्यायचं होतं, पण विहान रुसून बसला होते की तिला का ओवळती, मला ओवळ. तर मग आधी त्याला ओवळलं आणि मग तिचं औक्षण केलं. तर कापूर आणि एक लवंग घेऊन आपल्या मुलांची नजर काढावी. तर अशा पद्धतीने मी पण औक्षण केलं होतं. आणि खूप जुन्या परंपरा चालीरीती आहेत, जे आपले पूर्वज करत होते तेच आपण करायचं आहे. तर दोघांचंही औक्षण केलं आणि विहानला नंतर खुर्चीवर बसून पण ओवळायचं होतं. आणि आपण जसं करतो तसं ते करतात. तर मला पण ओवळून घेतलं होतं त्यांनी. तर तू का मला ओवळती, मग मी पण तुला ओवळतो. आणि त्यांनी मला पण ओवळून घेतलं होतं. तर आज शेवटचा दिवस होता आषाढ महिन्यातला चिकन खाण्याचा. तर आज चिकनची भाजी बनवलेली होती आणि इकडे मसाला पण छान परतत होता आणि दुसऱ्या बाजूने चिकन शिजत होतं. तर मग चिकनची रस्सा भाजी बनवली. मग त्यानंतर बाजरीच्या भाकरी पण बनवल्या त्यासोबत छान, आणि इकडे भात पण लावून झालेला होता. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि तर उद्या सुरू होणार आहे आपला श्रावण महिना. तर सर्वांची जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर गॅस घासून पुसून स्वच्छ केला. तर उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला वार आणि तुम्हाला पण श्रावण मासानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.